जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण बेस कमी करा बरं पकवाजाचा थोडा पाहता लोचनी सुख झाले वो साजनी हा सुख झाले वो साजनी झाले वो साजनी सुख झाले साजनी सुख झाले हो साजने साजने सुख झाले साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप सुख झाले साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण
बाप्पा हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासा जन्म हो का भलती याती जन्म हो का भलते जन्म हो का भलती याती परिमिन चुके हरि भक्ति 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 वास द्यावा पंढरीचा द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा नाम म्हणे कमळापती नाम म्हणे कमळापती म्हणे कमळापती हेच जावे पुढत पुढती हेच जावे पुढत पुढती हेच जावे पुढत पुढती हेच जावे पुढता पुढती हेच जावे पुढत पुढती हेच जावे पुढत पुढती नाम म्हणे कमळापती नाम म्हणे कमळापती कमळापती हेच जावे पुढत पुढती हेच जावे पुढत पुढती हेच जावे पुढत पुढती हेच जावे पुढत हेच जावे पुढत पुढती हेच जावे पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा 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 सदा संग हरिदासा जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय 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 विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित
वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती परिमे न चुके हरिभक्ती थाप द्या वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेच द्यावे पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संताच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास उल्लंघ्य सिंधु सलिलं सलिलं यशोकवह्निं जनकात्मजायाम् अदायते नैव ददाहलङ्कां नमामि ते प्राञ्जलिरञ्जनीयं शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावाव्या सुभटा नमो विशदबोध विदगदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या अपरमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगद खीळ पाळना मंगळमणी निधाना स्वजनवन चंदना आराध्यलिंगा नमो चतुरचत्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुती सार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेव कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया नमो सद्गुरु ज्ञानदेवा प्रदीपा नमो सद्गुरु विश्वचैतन्य रूपा नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्म परेशा नमो सद्गुरु अलंकापुरदेशा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या येथ मी जे जे बोले येथ मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले या कारणी अवधारी जे आपुल्या पण देवा विठ्ठल विठ्ठल हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहू ग्रामवासी जगदविख्यात संत बंदकर आहे. आपलं पंढरपूर ग्रामवासी जगदविख्यात संत अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचा प्राण किंबहुना परमात्म्याचं हृदय महान नामधारक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री नामदेवराय यांचा हा 4 चरणांचा अभंग असून नामदेवराय अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल परमात्म्याकडं पारमार्थिक जीवन जगत असताना पारमार्थिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टीची गरज आहे
त्या गोष्टी आम्हाला प्राप्त व्हाव्या अशी अभ्यर्थना भगवंताकडे करतात. विठाला 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 भाविक हो, मायबाप हो, सेवेला आरंभ करण्या अगोदर सेवेचा अल्पसा परिहार देणं वक्त्याचं इष्ट तथा अनिवार्य कर्तव्य ठरेल. आणि म्हणून वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सेवेचा अल्पसा परिहार तो असा आहे, आपलं पुण्य पावन असणारी ही उमरगा नगरी आणि या उमरगा नगरीमध्ये समापन्न होत असणारा वा संपन्न होत असणारा हा 7 दिवसीय भगवत उत्सव सर्व ग्रामस्थांच्या अतीव श्रद्धेने अतीव प्रयत्नाने समापन्न होत आहे. आणि आज माझ्याकडे आलेली ही 7व्या दिवसाची अर्थात महाजागराची ही कीर्तन सेवा आणि त्या निमित्तानं आज हा सेवेचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे. भाविक हो, मायबाप हो, आजची सेवा ही जागराची सेवा आहे, महाजागराची सेवा आहे. तसं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायाचा असा एक दंड कैवा अलिखित नियम आहे असं म्हणा हवं तर. सप्ताहाच्या 7व्या दिवशी नेमकं काय चिंतन करावं तर मागणीपर चिंतन करावं असा काही एक आपल्याला अलिखित नियम पाहायला मिळतो. महाराज अलिखित नियम आहे बरं का. तसं पाहायला गेलं तर फक्त 7व्याच दिवशी म्हणून नाही तर अगदी पहिल्या दिवशीपासून ते अगदी 8व्या दिवशी अर्थात काल्याच्या दिवशी पर्यंत कोणता अभंग घ्यावा हे अगोदर ठरलेलं आहे. बाप्पा जुन्या वारकऱ्यांची पद्धती आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत पण आम्ही निष्ठावंत वारकऱ्याकडून ऐकलेलं बोलेल. पहिल्या दिवशी फक्त पहिल्या दिवशी मंगलाचरण घ्यावं, मंगलाचरणाचा अभंग कीर्तनाला घ्यावा. शेवटच्या दिवशी मागणीपर घ्यावा आणि काल्याला मात्र काला सदरातील गवळण सदरातील अभंग कीर्तनासाठी घ्यावा. फक्त एवढंच आपल्याला माहिती आहे. पण जुन्या वारकऱ्यांची एक पद्धती आहे बघा. जुन्या वारकऱ्यांचं असं म्हणणं आहे फक्त हे 3च कीर्तन 3 दिवसाचीच कीर्तन फक्त बांधील नसतात, पहिला 7वा आणि 8वा काला असं नाही तर सगळी सप्ताहातली 7ही दिवस वक्त्यानं काय बोलावं हे ठरलेलं आहे. महाराज ठरलेलं आहे. अगदी प्रास्ताविकामध्ये याचा आपण थोडासा विचार करणार आहोत. पहिल्या दिवशी काय चिंतनाला घ्यावं हो तर पहिल्या दिवशी मंगलाचरणाचा अभंग कीर्तनासाठी घ्यावा, मंगलाचरणाचा अभंग घ्यावा महाराज. पण या शास्त्राने मंगलाचरणाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत बरं का. तसे मुळामध्ये 3च शास्त्रीय मंगलाचरणाचे प्रकार आहेत पण संतांनी मानल्यामुळे ते सुद्धा शास्त्रीयच झालं. पहिला मंगलाचरणाचा प्रकार असा आहे त्याला वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण म्हणतात. दुसरा मंगलाचरणाचा प्रकार असा आहे त्याला आशीर्वादात्मक मंगलाचरण असं म्हणतात. तिसरा मंगलाचरणाचा प्रकार असा आहे त्याला नमस्कारात्मक मंगलाचरण म्हणतात. आणि संतांना मानलेलं 4थं मंगलाचरण आहे त्याला नामचिंतनात्मक मंगलाचरण असं म्हणतात. विठाला जास्त ओहापोह करण्याची गरज नाही, अगदी थोड्या वेळामध्ये आपण याचा अर्थ पाहूयात. पहिलं मंगलाचरण आहे महाराज वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण. अर्थात परमात्मरूपी वस्तूचा जिथं निर्देश केला जातो, परमात्मा वस्तू जिथं दाखवली जाते त्या परमात्म्याकडे अंगुली निर्देश करून हे ब्रह्म आहे, हे ते तत्व आहे, हा देव आहे असं जिथं म्हटलं जातं त्याला वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण म्हणतात. आबा परमात्म्याचा निर्देश केलेला आहे महाराज. तिथं कोणता अभंग आहे अगदी सुरुवातीलाच कारभाऱ्यांनी आपल्या गाईला तो अभंग रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. महाराज तो हा या तो आणि हा या शब्दाने त्या परमात्म्याकडे अंगुली निर्देश केलेला आहे म्हणून याला वस्तू निर्देश रूप मंगलाचरण असं म्हणतात. किंवा आपण म्हणतो ना सुंदर ते ध्यान सुंदर या ते शब्दानं त्या परमात्म्याचा निर्देश केलेला आहे म्हणून हे सुद्धा वस्तू निर्देश रूप मंगलाचरण आहे. चला पुढं. पहिला मंगलाचरणाचा प्रकार आहे तो वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. दुसरा मंगलाचरणाचा प्रकार आहे तो आशीर्वादात्मक मंगलाचरण. म्हणजे काय
ज्या मंगलाचरणातून भगवंताकडे आशीर्वादाची मागणी केली जाते, भगवंताकडे इष्ट असं व्हावं अशी जिथं अभ्यर्थना केली जाते, त्याला आशीर्वादात्मक मंगलाचरण असं म्हणतात. विढाला यामध्ये कोणते अभंग येतात हो? तर यामध्ये येणारे अभंग मंगलाचरणाचेच आहेत. आपल्याला माहिती आहेत ते अभंग, पण आपल्याला हेच ती प्रकरण आहे म्हणून माहिती नाही. बरं, राहू आता हिची ध्यान डोळा देवा, अरे तुझ्या या सगुण विग्रहाकडे आम्ही ज्यावेळेस पाहतो ना, त्यावेळेला हे जे तुझं ध्यान आम्हाला प्राप्त झालेलं आहे, ते ध्यान अखंडित आमचं असंच राहू दे, आणि तुझ्या त्या रूपाप्रती आमचे असणारे डोळे लंपट होऊन राहू दे, अशी जिथं अभ्यर्थना केली गेलेली आहे, तिला आशीर्वादात्मक मंगलाचरण असं म्हणतात. विढाला किंवा तिसरं अजून एक मंगलाचरणाचं जे शास्त्रीय प्रकार आहे तो असा आहे, नमस्कारात्मक मंगलाचरण. महाराज, नमस्कार म्हणजे काय? परमात्म्याला सुरुवातीला नमस्कार करावा आणि मग कार्याला लागावं, त्याला नमस्कारात्मक मंगलाचरण म्हणतात. बघा, आपल्या फळावरची पद्धती आहे पहा. सुरुवातीला आपण नमस्कार करत असताना सुरुवातीला ज्यावेळेस नमन करतो कीर्तनकार, त्यावेळेस कोणतं नमन करतो? पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या. हे जे काही नमस्कार भगवंताला केलेला आहे, याला नमस्कारात्मक मंगलाचरण असं म्हणतात. बरं का? किंवा ज्ञानोबाराई जी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला करतात, ओम नमोजी आद्या, हे नमोजी काय आहे? तर हे नमस्कारात्मक मंगलाचरण आहे. किंवा मी सुरुवातीला म्हणून गेलो काय, नमो विशद बोध विदगधा, किंवा जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धी अनवरतानंदे वर्षते, तिथं जय जयकार करणं म्हणजे सुद्धा एक प्रकारचं नमनच आहे. म्हणून जिथं नमस्कार केला जातो त्याला नमस्क्रिया रूप किंवा नमस्कारात्मक मंगलाचरण असं म्हणतात. पण महाराज, साधू संतांना ह्या गोष्टी थोड्याशा, ह्या तर पटल्याच पटल्या, पण साधू संतांनी थोडीशी बंडखोरी केली. आबा, बंडखोरी अशी केली, काय केली? साधू संतांनी सांगितले हे तर 3 मंगलाचरण आहेतच, पण आम्हाला अजून आमचं एक स्वतंत्र मंगलाचरण तुमच्या समोर मांडायचं आहे. आणि ते मंगलाचरण सांगितलं महाराज, भगवान परमात्म्याचं नाम. अरे, कुठलंही कार्य सिद्धीला जावं असं ज्या वेळेला वाटतं ना, त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण करावं. अगोदर भगवंताचं नामस्मरण करावं, मग ते कार्य करायला लागावं. मग मात्र ते कार्य सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. विठाला विठ्ठला. म्हणून साधू संतांनी हे 4थं मंगलाचरण सांगितलंय बाप्पा, त्याला नमस्कारात्मक, आपलं काय, नामचिंतनात्मक मंगलाचरण असं म्हणतात. नामचिंतनात्मक, नामस्मरण करावं महाराज. कुठल्याही चांगल्या कामाला चाललो बाप्पा की भगवंताचं नाव घ्यावं. बघा, तुम्ही ज्यावेळेस आपण प्रवासाला निघतो, आता हे आमचं प्रवासी जीवन झालंय, आता ह्या काही वर्षामध्ये कीर्तनाला जावं लागतं, इकडं तिकडं जावं लागतं. मग जात असताना आम्ही काय करावं? आमचं आता कीर्तनकारांचं काय किंवा इतर प्रवासी लोकांचं काय, ड्रायव्हर साईडला असलेल्या लोकांचं काय, रस्त्यावरच आयुष्य चाललंय महाराज. रस्त्यावर जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही, जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही. गाडीमध्येच बसून जेवण चाललंय महाराज लोकांचं. सकाळी एक गाव आहे, दुपारी कथेचं दुसरं गाव आहे, तर संध्याकाळी कीर्तनाचं तिसरंच आहे. विठ्ठला महाराज लोकांचं अख्खं आयुष्य एकतर कीर्तनाच्या मंडपामध्ये वा गाडीमध्ये चाललेलं आहे. म्हणजे काय, एवढा प्रवास लागलाय महाराज लोकांच्या पाठीमागं. मग महाराज, अख्खा आयुष्य जर आम्हाला हायवेवरती घालवावं लागत असेल तर अपघाताचे चान्सेस किती पद्धतीनं वाढलेले आहेत, अपघात कितीतरी वाढलेले आहेत. मग काय करावं? ज्या वेळेला आपण प्रवासाला निघतो ना, महाराजांच म्हणून नाही बरं का, पोतराजानं सुद्धा हेच करावं. हा, सांगेल मी आपल्याला. ज्यावेळेस आपण कुठल्या प्रवासाला निघतो ना, अरे गाडीला आपण चावी लावतो, गाडीला स्टार्टर मारतो, त्यावेळेला मात्र परमात्म्याचं नामस्मरण करावं, मग पुढे चालावं. हा, नवनाथ महाराज शिखलीकरांनी सांगितलं महाराज, ज्यावेळेस गाडीचं पूजन होतं ना, त्यावेळेला ते आले होते, पूजन त्यांच्या हस्ते होतं, आणि ते म्हणाले, महाराज ज्या वेळेला तुम्ही गाडीचं स्टार्टर मारता ना, त्यावेळेला तुम्ही नारायण हरी नारायण हरी असं म्हणत चला म्हणे.
मी म्हटलं रामकृष्ण हरी हे ठीक आहे, विठ्ठल विठ्ठल हे ठीक आहे, पांडुरंग हे ठीक आहे, पण नारायण हरीच का? तर त्यांनी हरिपाठामधलं उदाहरण दिलं. महाराज, तुमचं आमचं जीवन म्हणजे प्रवासी जीवन आहे, आणि उद्या येणारा जर धोका टळावा वाटत असेल पुढं प्रवासातला, तर एक केलं पाहिजे, नारायण हरी नामाचा उच्चार केला पाहिजे. कारण तेथे कळी काळाचा रिघ नाही, काळाचा रिघ नाही. नारायण हरी नारायण नारायण हरी उच्चार नारायण हरी नारायण नारायण हरी उच्चार नामाचा. काळाचा तेथे काही काळाचा रेग नाही, तेथे काही काळाचा रेग नाही. नारायण हरे उच्चार नामाचा, नारायण हरे उच्चार नामाचा. नारायण हरे उच्चार नामाचा, नारायण हरी नामाचा. काळाचा रेघ नाही, तेथे काळाचा रेघ नाही. आणि मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. महाराज, ज्ञानोबराय म्हणतात नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिघ नाही. बाबा, तुम्ही जर नामस्मरण करायला लागलात ना त्या नारायणाचं, त्या हरीचं, तर तिथं काळाला मात्र प्रवेश नाही बरं का. तेथे नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन घ्यावा गिरटी फिरे भुवती. म्हणून नामस्मरण करावं. काळ काहीच करत नाही महाराज, काळ काहीच करत नाही, उलट गुलाम बनून राहतो नामस्मरण करणाऱ्याचा. म्हणून बघ, कुठलंही काम करायचंय ना, मग पाऊल, अरे साधी गोष्ट आहे, माझ्या जनाबाईनं सांगावं महाराज. जनाबाई म्हणतात, अरे कुठलंही कार्य करताय ना तुम्ही, निघाल्यात महाराज महिला कीर्तनाला. माय, आज आपल्या अक्षय महाराजाचं कीर्तन आहे म्हणा. होय होय, हाय हाय, चला म्हणे कीर्तनाला जाऊ. मग कीर्तनाला येत असताना मग कालच्या महाराजाची उन्हे धुणे काढत येण्यापेक्षा मग काय करावं, घरातून निघालोत ना, घराच्या बाहेर पाऊल टाकलंय ना, मग काय करावं महाराज, विठ्ठलाचं नाव घ्यावं. राम म्हणता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊले. महाराज, जनाबाईंनी सांगितलं, अरे विठ्ठलाचं नाम घ्यावं आणि मगच पाऊल टाकावं. नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे. नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे. मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे.
मग पाऊल टाकावे नाम विठोबाचे घ्यावे विठोबाचे घ्यावे नाम टाकावे टाकावे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे मग पाऊल टाकावे मग पाऊल टाकावे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. म्हणून हे नामचिंतनात्मक मंगलाचरण सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आहे. म्हणून हे नामचिंतनात्मक मंगलाचरण सांगितलं. अरे कुठलंही कार्य मंगल रूप व्हावं, मंगल रूपतेला प्राप्त व्हावं, ते कार्य सिद्धीला म्हणून पहिल्या दिवशी मंगलाचरण करतात. म्हणून ह्या 4 प्रकारच्या मंगलाचरणापैकी एक अभंग पहिल्या दिवशी कीर्तनाला घ्यावा. बरं महाराज, हे कळालं आम्हाला. आता जास्त प्रास्ताविक नको हे वाढवायला. थोडं साजून दुसऱ्या दिवशी काय चिंतन करावं सांगा ना. तर महाराज, दुसरे चरणा संतांच्या, दुसऱ्या दिवशी काय सांगावं तर संतांचं वर्णन करावं, संतांना नमस्कार घालावा, संतांची गुणांची वाखाणी करावी. महाराज, का बरं संतांचं दुसऱ्या दिवशी वर्णन करावं हो? सद्गुरु दादासाहेबांचं वर्णन करावं, सद्गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचं वर्णन करावं, सद्गुरु भगवान महाराजांचं वर्णन करावं, सद्गुरु मानकोजी महाराज बोधलेंचं वर्णन करावं, माझ्या ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निळोबाराय, काकासाहेब, माझ्या मुक्ताबाई, मीराबाई, जनाबाई, सखूबाई या सगळ्या संतांचं वर्णन करावं महाराज दुसऱ्या दिवशी. का बरं संत वर्णन करावं तर तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. अरे संतांकडे पाहिल्यानंतर संतांच्या आदर्शशा जीवनाचा आदर्श असा वस्तुपाठ जर पाहिला आणि त्याचं जर वाखाणी केली तर तुमचं आमचं सामान्य जीवन सुद्धा आदर्श बनल्याशिवाय राहत नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी संत वर्णन. विठ्ठल दुसऱ्या दिवशी संत वर्णन करावं हेही लक्षात आलं. मग तिसऱ्या दिवशी काय करावं इथपर्यंतच आपल्याला फार तर माहिती आहे. पण तिसरा दिवस सुद्धा बाप्पा बांधिलाय. काय करावं तिसऱ्या दिवशी चिंतन तर तिसऱ्या दिवशी महाराज क्षेत्र महिमान गावं. क्षेत्र महिमान, क्षेत्र महिमान म्हणजे काय? आळंदीचं वर्णन करावं. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. अरे जेणेकरून तीर्थक्षेत्राचं वर्णन केल्यानंतर तुमच्या आमच्या सामान्य जनाला असं वाटावं महाराज की मला ज्ञानोबारायांच्या दर्शनाला आळंदीला जायचंय, पंढरपूरचं वर्णन ऐकून मला पंढरपूरला दर्शनाला जायचंय, माझ्या देहूचं वर्णन ऐकून माझ्या तुकोबरायांच्या दर्शनाला जाण्याची जिहासा लालसा अंतकरणामध्ये निर्माण व्हावी. म्हणून तिसऱ्या दिवशी क्षेत्र महिमान गावं. नाहीतर हल्ली फार फॅड झाले महाराज. तीर्थक्षेत्राला काही मोजकी लोक मोजकीच प्रमाण उचलतात आणि मोजक्याच तोंडानं मोजकच बोलून मोकळं होतात. काय तीर्थी धोंडा पाणी देवर कडा सज्जनी. अरे तीर्थामध्ये जाऊन काय करावं? तिथं धोंडा आहे, पाणी आहे. मग माझ्या साधू संतांनी का बरं पंढरपूरची वारी केली हो? सांगा ना मला. माझ्या देवानं सुद्धा सांगितलं, नामदेवरायांनी देवाला सांगितलं, नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्या पवरी. किंवा निळोबारायांनी म्हणावं यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. किंवा धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव. महाराज हे सगळं जे वर्णन तीर्थक्षेत्रांचं जे पाहायला मिळतं कशासाठी? अरे या साधू संतांनी हे वर्णन करून ठेवलंय. तुम्हा आम्हाला कधीतरी अंतकरणामध्ये प्रेरणा झाली पाहिजे की या दर्शनाला तुम्हा आम्हाला जायचंय. अंतकरणामध्ये वाटावं महाराज कधीतरी, अरे गेलं पाहिजे दर्शनाला. माझी माऊली वाट बघत असतील माझ्या दर्शनाची. मला दर्शन देण्यासाठी माझ्या माऊलींनी त्या समाधीतून माझ्याकडे डोळे लावून पाहत असावीत. माझी माऊली
कधी माझं लेकरू येतं माझं दर्शन घेतं असा भाव अंतकरणामध्ये आपल्या निर्माण व्हावा म्हणून तिसऱ्या दिवशी क्षेत्र महिमा विठाला तिसऱ्या दिवशी क्षेत्र महिमान गावं. चला पुढं. मग महाराज चौथ्या दिवशी काय करावं तर चौथ्या दिवशी एखादा उपदेश पर प्रकरणातील अभंग घ्यावा जेणेकरून या समाजाला पुढं बसलेल्या नीतिमूल्य काय आहेत कळावी, नीतिमत्ता काय आहे कळावी, सदाचार काय आहे कळावं, अरे योग्य अयोग्य काय आहे कळावं, सार असार विचाराचं मंथन केलं जावं म्हणून चौथ्या दिवशी उपदेश पर अभंग हा कीर्तनासाठी घ्यावा विठाला. सहाव्या दिवशी काय करावं महाराज तर सहाव्या दिवशी भक्ती ज्ञान वैराग्य आदी आदी गुणांचं चिंतन व्हावं. महाराज हे जे दैवी गुण आहेत या दैवी गुणांचा सुंदर असा त्या ठिकाणी वर्णन आपल्याला ऐकायला मिळावं आणि जेणेकरून हे दैवी गुण तुमच्या आमच्यामध्ये निर्माण होतील. या गुणांचं आधान तुम्हा आम्हाला करता येईल आणि शास्त्रीय भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर दोषांचं अपनयन दोषापनयन होईल. म्हणून महाराज भक्ती ज्ञान वैराग्य इत्यादी गोष्टींचं चिंतन करावं. पण महाराज हल्ली कीर्तनामध्ये थोडंसं ही करायला लावलं महाराजांनी की ते कीर्तन गोड वाटायला लागतं बरं का. होय भाऊ, कीर्तनामध्ये जर महाराज विनोद नाही बोलला तर मग काय म्हणतात लोक, ह्याला कोण बोलवलं होतं की म्हणतात. अरे ह्याला कोण, तू जरी बोलवला नसलास तरी त्या हनुमंतरायाच्या मनात आहे त्या चिंतनशील महात्म्याचं चिंतन इथं व्हावं ही हनुमंतरायाची इच्छा आहे. का सांगितलं मी हे, हल्ली काही बोलावं वाटायला लागले वक्त्यांना आणि तुम्हाला सुद्धा काही ऐकावं वाटायला लागले. महाराज खरं सांगा बरं, इथं येऊन जर संसारच बोलावा तर मग संसारात काय करावं. जर परमार्थिक सत्तेमध्ये आहोत ना आता, मग परमार्थिक सत्तेमध्ये परमार्थाचाच परामर्श पाहिला पाहिजे. परमार्थामध्ये आल्यानंतर कीर्तनामधून भक्ती ज्ञान वैराग्याचं चिंतन केलं पाहिजे. पण आम्हाला हे कळत नाही महाराज. एखादा हसवायचा बुवा आणा महाराज, बाई आणा बाई म्हणतात महाराज, आम्हाला लाजा वाटत नाहीत महाराज. हा बाई आणा म्हणतात. बाई कशाला पाहिजे बाई. अरे बाईनी हे बघा, महिलांनी कीर्तन करू नये मी ह्या मताचा नाही, अगदी जरूर करावं. त्या सुद्धा मीराबाई मुक्ताबाई स्वरूप आहेत आमच्यासाठी. पण खरं सांगू का, अहो त्यांचं कीर्तन आल्यानंतर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही चिंतनाचीच अपेक्षा करा ना. हल्ली समाजामध्ये असं झालंय, बाईचं कीर्तन म्हटलं की समाज आकृष्ट होतो महाराज. का व्हावं. नाथ महाराजांनी सांगावं महाराज, नको नको स्त्रियाचा सांगात, नको नको स्त्रियाचा परमार्थ, नको नको स्त्रियाशी एकांत करीत आघात पुरुषाशी. अरे भजनात बाई आली, ऐका बरं, बायकांनी भजन करू नये असं नाही, बायकांचं भजन हे बायकातच व्हावं. एकदा जर बाई माणसाच्या भजनात आली की त्या भजनाचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहत नाही. महाराज तुम्ही आता ऐकणारे चांगले कान तुमचे आहेत म्हणून तुम्हाला विचारतो, खरं सांगा बरं, एखादी जर बाई इथं कीर्तनाला आली, गर्दी जास्त जमते का पुरुषाला जास्त गर्दी जमते. कसं आहे सांगा. महिला का बरं हो, कारण काय. अहो तीही माऊली चिंतनच करणार आहे हे मलाही मान्य आहे. पण महाराज त्या बाईला बघायला आलेली असतात लोक. बाईचं कीर्तन आहे म्हणून ते कीर्तन बघायला आलेली असतात, म्हणून गर्दी जास्त होते ना. पुरुषाच्या कीर्तनाला का गर्दी होत नाही, त्याचं कारणच आहे ते महाराज. नाथ महाराजांनी सांगावं, नाथ महाराजांचं प्रमाण आहे म्हणून बोलेल. जर या नारदाच्या व्यासपीठावर येऊन जर एखादी महिला जर इथं येऊन कीर्तन करत असेल तर मला वाटतंय ती ज्ञानामृताचं पान कमी करवेल, परंतु या विषयी लोकांना तिचा जरी हेतू ज्ञानामृताचं पान करवण्याचा असेल तरी विषयाचं पान करण्यासाठीच समाज तिच्या पुढे येऊन बसलेला असतो. विठ्ठला एवढंच नाही महाराज बालकीर्तनकारांना आणू की बालकीर्तनकारही आणू, कौतुक करू आपण त्याचं. पण ज्या व्यक्तीच्या आपल्याला पाया पडायचंय ना, कधीतरी त्याची सुद्धा साधना आपण तपासून पाहिली पाहिजे की नाही. अरे काय त्याचं नामस्मरण आहे, काय त्याचा तप आहे, किती ज्ञानेश्वरीची पारायण आहेत, किती गाथेचा अभ्यास केलेला आहे, किती पंढरपूरच्या वाऱ्या करतोय तो, किती गोरबा काकाचं तेर आपल्याला जवळ आहे, किती वारी आहे त्याची. काहीच तप नसतं महाराज, तरी सुद्धा आपल्याला ते चुळचुळ मुळा खेळणारं पोरगं आणून उभं करावं वाटतं. महाराज परमार्थ हा इथं सगळ्यांना अधिकार आहे बघा. महिलांनाही अधिकार आहे आणि पुरुषांनाही अधिकार आहे.
बालकांनाही अधिकार आहे, म्हणजे लहानांनाही अधिकार आहे, थोरांनाही अधिकार आहे, पण परमार्थ करण्याचा अधिकार आहे, परमार्थ सांगण्याचा नाही. विठ्ठल बरं असू द्या, फार विषय वाढत जाईल. आपला विषय एवढाच आहे. इथं ज्यावेळेस एखादा वक्ता थांबतो ना कीर्तनाला, त्याच्याकडून महाराज चिंतनाचीच अपेक्षा करावी, कारण कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. महाराज गुरुवर्य राऊत बाबा रोज कीर्तनात बोलायला लागले तर हो, ज्या व्यक्तीचा गाथा मुखोद्गत आहे, कितीतरी अनेक ग्रंथांचं चिंतन ज्या व्यक्तीचं झालंय, त्या व्यक्तीला गाथा सांगण्यासाठी हे व्यासपीठ आहे, पण त्यांना हे समाजामध्ये त्यांचे तत्व रुजवावे लागतायत, आत्ता सांगावं लागतं, हे दुर्दैव आहे. एवढी कीर्तन प्रणाली आपली खाली आली, कीर्तनामध्ये काही फाजील विनोद, आणि आपल्यालाही बरं वाटतं ते ऐकायला. म्हणून बघा, ऐका, आपलं गाव आहे म्हणून बोलेल, आपले कान जर खरंच कीर्तनाने उद्धार व्हावा असं वाटत असेल तर आपले कान चांगले तयार झाले पाहिजेत. आणि कान चांगले तयार जर व्हायचे असतील, करायचे असतील, उद्धार करून घ्यायचा असेल, तर ह्या व्यासपीठावर येणारा वक्ता सुद्धा तेवढ्याच अधिकाराचा आणि तेवढ्याच ताकदीचा बोलवला पाहिजे. विठ्ठल सांगायचा भाग काय होता, या व्यासपीठावरून भक्ती ज्ञान वैराग्य बोलावं महाराज. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. महाराज हे ठिकाण आहे, इथं ह्या गोष्टींचं चिंतन व्हावं. काय सुंदर महाराज 7 दिवस आपल्याला ही कथा ऐकायला मिळाली. बघा तुम्ही, त्या गुरुवर्या दत्ताबाबांची ही कथा झाली आपल्याकडं. काय वाणी आहे हो, काय वाणीतलं ताकद आहे, काय वाणीची ताकद आहे. असा एक दिवस बाबाचा गेला नाही की ज्या दिवशी बाबांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या नाहीत. हे तपस्वी जीवन आहे महाराज. अशांची कीर्तन ऐकावी, जेणेकरून त्यांच्या संगतीमध्ये राहून तुमच्या आमच्याही अंतःकरणामध्ये भगवत विषयक भाव निर्माण होईल. म्हणून आपला विषय काय होता, 5व्या दिवशी भक्ती ज्ञान वैराग्याचं चिंतन व्हावं, जेणेकरून हे गुण तुमच्या आमच्यामध्ये ठसावावेत. बर महाराज, हेही आम्हाला कळालं. मग 6व्या दिवशी काय चिंतन करावं, तर ज्यावेळेस भक्ती ज्ञान वैराग्य आदी गोष्टींचं चिंतन करून अंतःकरणाला एक परिपक्व दशा प्राप्त झालेली असते, त्या परिपक्व दशेमध्ये तो सिद्धावस्थेला जाऊन पोचतो महाराज, हे सगळे चिंतन करून. म्हणून सिद्ध अवस्थेचं वर्णन करणारा एखादा अभंग चिंतनामध्ये घ्यावा. स्मशानीचा मान्य हालीचे सुख, या नावे कवतुक तुमची कृपा. महाराज हे अशी चिंतनासाठी अभंग घ्यावेत. अरे अनुरेनुया थुकडा तुका आकाशा, अशा सिद्ध अवस्थेचं वर्णन ज्या अभंगातून केलेलं आहे, हे अभंग कीर्तनामध्ये घ्यावेत. हा 6व्या दिवशीचा दंडक आहे. मग महाराज मंगलाचरण झालं, संत वर्णन झालं, उपदेशपर कीर्तन झाली, तीर्थ महिमान झालं, म्हणजे क्षेत्र महिमान झालं, सिद्धावस्थेचं वर्णन झालं. आता इथपर्यंत सिद्धावस्थे, मंगलाचरणापासून ते सिद्धावस्थेपर्यंत आमचा परमार्थाचा प्रवास येऊन पोहोचला. या 7, बघा हे 7 दिवसाचं नाही सांगत आहे. हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला 7च दिवस प्राप्त झाले, सोमवार ते रविवार. त्या जीवनातल्या या प्रत्येक 7 दिवसाचं आरेखन म्हणजे ह्या सप्ताहातल्या 7 दिवसाच्या चिंतनाच्या आरेखनासाठीच आहे. म्हणून ह्या सप्ताहामध्ये जे 7 दिवसाचं चिंतन होतं ना, त्या पायऱ्या आहेत महाराज, एक प्रकारच्या त्या पायऱ्या पादक्रांत करून त्या अवस्थेला पोहोचायचंय, अर्थात सिद्ध अवस्थेला जायचंय. ही या कीर्तनाची मर्यादा आहे, हे या कीर्तनाची नियमावली आहे. आणि ज्यावेळेस साधना परिपक्व दशेला होते, जाते, तो भगवंत पुढ्यामध्ये येऊन उभा टाकतो, त्यावेळेस मग मात्र देवाकडे मागण्याचा तुम्हा आम्हाला अधिकार प्राप्त होतो. म्हणून तेव्हा शेवटच्या दिवशी मागणी करावी. आणि देवानं इष्ट आणि आपल्याला परमार्थासाठी अनुकूल असं दान दिल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या दानाचा स्वीकार करून त्याचा आनंद, त्या सेवेचा अविरत अशा पद्धतीचा वाढत जात असतो. आणि एक दिवस ब्रह्मस्वरूप होता येतं. आणि ही ब्रह्मस्वरूप होण्याची जी काही स्थिती आहे, ती स्थिती म्हणजे काल आहे. म्हणून शेवटच्या दिवशी काल्याचा अभंग आहे. विठ्ठला महाराज कळालं की आम्हाला अगदी पहिल्या दिवशीपासून 6व्या दिवशीपर्यंत आम्हाला साधना कशी करावी कळाली.
पण या साधनेचा परिणाम आम्हाला पुष्टी देऊन गेला आणि आमच्याकडं मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. पण मग देवाकडं काहीतरी मागितलं पाहिजे. अगदी नामदेवरायांनाही असंच वाटलं. आता मात्र मी भगवंताकडे काहीतरी मागण्यासाठी प्रवृत्त झालोय. त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, देवा मला जर दान द्यायचं असेल तर मी तुझ्याकडे हेच दान मागतो, अभंगाचं पहिलं. हेची जेव्हा पळे मागत मागत हेची देवा पळे मागत मागत हेची देवा पळे मागत मागत हेची देवा पळे मागत हेची देवा पळे मागत 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 चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वाच जावा पंढरीचा वाच जावा पंढरीचा चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वाच जावा पंढरीचा वाच जावा पंढरीचा हेची देवा पळे मागत चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित हेची देवा पळे मागत चरण सेवा खंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित. महाराज नामदेवराय हे भगवंताकडे आज मागायला लागलेले आहेत बरं का. नामदेवराय मागतायत महाराज, देवाकडे मागायला लागलेत. हेची देवा पै मागत. आता इथं मागणं हा शब्द आलाय. मागत म्हणजे काय, देवा मी तुझ्याकडे हेच मागतो आहे. पण महाराज सुरुवातीलाच आमचा एक आक्षेप आहे. पहा, नामदेवराय तर संत आहेत आणि संत मागत नाहीत असं जर आम्हाला चिंतन ऐकण्यामध्ये असेल तर नामदेवराय मागतात हे खरं कशावरून? खऱ्या अर्थानं संत कधी मागत नाहीत बघा. कधीच कोणापुढे हात पसरत नाहीत महाराज. का बरं हात पसरत नाहीत? म्हणे तरी ब्रह्मांड ठेकले ब्रह्मांड ठेकले म्हणे तरी ब्रह्मांड ठेकले म्हणे तरी ब्रह्मांड ठेकले हात पसरी जिने धीर त्याचे हात पसरी जिने धीर हात पसरी जिने धीर त्याचे हात पसरी जिने निघत्याचे हात पसरी जिने धिगत्याचे. महाराज जो हात पसरतो ना महाराज, व्यवहारातही मागणं उचित नाही बरं का. परमार्थामध्येही मागणं योग्य नाही. बघा तुम्ही कोणापुढेही जाऊन हात पसरावेत, काय होतं हो? हात पसरल्यानं महाराज आपला कमीपणा सिद्ध होतो बरं. ज्या अर्थी तुम्ही हात पसरता आहात त्या अर्थी तुमच्याकडे काहीतरी उणीव आहे आणि ती उणीव त्याची पूर्ती करण्यासाठी तुम्ही हात पुढे केलेले आहेत. बरोबर असाच अर्थ होतो ना. आणि अजून एक चिंतन सांगेल तुम्हाला. ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीसमोर हात पसरतो ना त्यावेळेस तो नुसता हात पसरत नाही, तो अगोदर तुमचा आमचा स्वाभिमान गहाण ठेवतो आणि मग याचना करतो, अहो मला हे देताल का हो. आणि समजा एखाद्यानं दिलं तरी बी कसं राहावं लागतंय, पुन्हा ह्याला त्याच्या अंकित राहावं लागतंय महाराज. म्हणून
एखाद्यानं जर याचना करावी तर तुमच्या आमच्या स्वाभिमानाचं हनन होतं आणि हे साधू संतांना माहिती आहे, म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाचं हनन साधू संत करत नाहीत. अरे आम्ही कोणाला मागतही नाहीत, अरे आम्ही देवाजवळ मागत नाही, ते जगाकडे काय घेऊन बसली. विठ्ठला शेषराव भाऊ, कसा विषय आहे, आमच्यासारख्या एखाद्या जर महाराजाला एखादा जर मंत्री संत्री प्रसन्न झाला, ऐका बरं थोडंसं लक्ष देऊन, आमच्यासारख्या एखाद्या महाराजाला जर मंत्री संत्री प्रसन्न जर झाला तर आम्ही त्याच्याकडे काय करतो, हो साहेब असं मी संस्थान काढले माझं बांधायला, थोडंसं देता का काही देणगी, आमच्या मठाचा थोडासा जीर्णोद्धार करायचा आहे, थोडंसं फंडातून आम्हाला काहीतरी द्या की, म्हणून आमच्यासारखे महाराज लोक जाते त्याच्याकडे मागायला. जातात की नाही? खरं सांगा बरं, जर आपला खरंच परमात्म्यावर विश्वास असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तो करून देणार आहे, कोणापुढे हात पसरायची काय गरज आहे. पण तुमचा आमचा भगवंतावर विश्वास नाही, तुमचा आमचा स्वकर्तृत्वावर विश्वास आहे. आणि मला भाळून मंत्री साहेबांना अमुक अमुक आमच्या ही करून चेक दिला, वाटतं महाराज, वाटतं. किती दुर्दैव आहे नाही का आपल्या ह्याचं कमीपणाचं. पण महाराज तुकोबाराय काही आजचे महाराज नव्हते, तुकोबाराय त्या काळातले निष्प्रह महात्मा आहे महाराज तुकोबाराय. म्हणजे त्या काळामध्ये अरे आजचा एखादा मंत्री संत्री आपल्याला प्रसन्न होणं काय, आणि त्या काळामध्ये तुकोबारायना ज्या राजाला सोन्याचं सिंहासन बसायला आहे तो छत्रपती राजा प्रसन्न होणं काय. महाराज सामान्य राजा नाही, छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये समोर येऊन चटईवर बसायचे महाराज, घोंगडीवर बसायचे. मग तुकोबारायांची जी साधना पाहून भुलले होते आणि खऱ्या साधूचं महिमान कळालं होतं छत्रपतींना, आणि छत्रपतींनी नजराना दिलाय, नजराना पाठवून. त्यावेळेस तुकोबारायांनी तो नजराना घेतला नाही. का घेतला नाही? कारण तुकोबारायांना माहिती आहे, अरे मी जर यांच्याकडून दिलेला नजराना स्वीकारावा तर मग माझ्या असणाऱ्या भक्तीला कलंक लागेल. मी जर एखाद्या पुढे हात पसरेल आणि काहीतरी दान मागेल वा दान स्वीकारेल तर मग माझ्या भक्तीला काही अर्थ नाही. माझा सर्वस्वी मालक जर कोण असेल तो परमात्मा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुझ्याकडे काही मागणार नाही. छत्रपतींना मागितलंही नाही, छत्रपतीने दिलं तरी घेतलं नाही. छत्रपतींना विनयाने सांगितलं, महाराज छत्रपती नका म्हणे आम्हाला. सोने समान छत्रपतींचा नजराना विनयानं नाकारला. राजे अहो आम्हाला काय करायचं, आमचं साधू जीवन आहे, काय लागणार आहे, पोटाला 2 वेळेची भाकर लागते बघा आम्हाला, आणि नामस्मरण करत बसायला एखादं कुठलं तरी तुटकं मुटकं छप्पर लागतं. राजे आम्हाला या सोन्या रुपयाची गरज नाही. अहो माती काय सोनं रूप काय आम्हाला सारखं आहे म्हणावं. घेतलं नाही महाराज. म्हणजे याचक वृत्ती ही कधीही संतांना मान्य नाही. म्हणून सांगण्याचा भाग एवढाच आहे की संत कधी मागत नाहीत बघा. मग जे मागतात ते संत नाहीत का? खरंच महाराज मागतात ते संत नाहीत. बर पण महाराज जागी आम्हाला साधू संत मागताना दिसतात. हेची दान देन, अमुक देन, हेची सुख पुढती मागतो आगळे. अहो मागतात की संत, आणि तुम्ही तर संत मागत नाही म्हणतात.
दोन्ही बरोबर आहे महाराज. एक तर संत मागतही नाहीत आणि दुसरं म्हणजे मागितल्याशिवाय राहत नाहीत. विठाला संत मागत नाहीत. काय मागत नाहीत? संसारिक पदार्थ मागत नाहीत. आणि संत काय मागतात? तर पारमार्थिक पदार्थ मागितल्याशिवाय राहत नाहीत. आणि हे मागतात कोणाजवळ? देवाकडे मागतात. सामान्य बघा, साधू संतांचं मागणं हे सांसारिक लोकांकडे नाहीच. मागतात तर देवाकडेच मागतात. कारण देवा तूच आमचा सर्वस्वी मालक आहेस. मागणे ते तुझ मागो, जीव भाव तुझ सांगो, आला गो तरी लागो, पाया तुमच्या दातारा. मागणे ते तुझ मागो, जीव भाव तुझ सांगो, जीव भाव तरी लागो, पाया तुमच्या दातारा. मागणे ते तुझ मागो, मागणे ते तुझ मागो, जीव भाव तुझ सांगो, जीव भाव तुझ सांगो. मागणे ते तुझ मागो, जीव भाव तुझ सांगो, आला गो तरी लागो, पाया तुमच्या दातारा. मागणे तरी मागो, जीव भाव तुझ सांगो, लागो तरी लागो, पाया तुमच्या दातारा. मागणी ते तुझ मागो. महाराज साधू संतांनी सांगावं, देवा अरे जर आम्हाला काही मागायचं असेल ना तर देवा आम्ही तुझ्याकडेच मागू. बरं आम्हाला मागायचं दुसऱ्याकडे कोणाकडेच मागायची काही गरज वाटत नाही. कारण या जगात आम्हाला देईल असा दुसरा कोणी नाही रे. या जगामध्ये जर दाता कोण असेल तर महाराज तो विटेवर ज्याची पाऊलं समान आहे. शूरदाता तुझी, शूरदाता तुझी खदान, शूरदाता तुझी खदान. जाचे पाऊले समान, तुझे गजानन, शूरदाता तुझे खदान. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. या जगामध्ये खरा दाता तोच आहे महाराज. कोण दाता आहे तर तो परमात्मा एकमेव दाता असल्यामुळं मागायचं झालं तर देवालाच मागावं. म्हणून नामदेवरायांचे शब्द आहेत, हेची देवा पै मागत. देवा अहो आम्ही हे तुमच्याकडेच मागतो म्हणे, दुसऱ्याकडे आम्ही मागत नाहीत. का? कारण आमची मागणीची पूर्तता करण्याचं सामर्थ्य इतर कोणामध्येही नाही. म्हणून देवा मागतो तर आम्ही तुलाच मागतो. इथं त्रिसूत्री पाहायला मिळते बरं का ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात. आबा त्रिसूत्री अशी आहे महाराज, हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. हेची मागत, देवा पै मागत आणि सेवाच मागत. हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. महाराज देवाकडे मागतात. देवाकडे पहिला मुद्दा झाला. देवाकडे का मागतात? कारण दान देण्याचं खरं सामर्थ्य त्या देवामध्येच आहे. एकदा जर त्याच्या मनात आलं तर राजाचा रंकही करतो, आणि जर खरंच मनात आलं तर रंकाचा राजाही केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला. व्यवहारामध्ये माणूस सहज म्हणून जातो हो महाराज. काय सांगावं, अहो जळता जळत नव्हती एवढी प्रॉपर्टी होती, पण काय झालं की महाराज 4-2 वर्षात सगळंच गुंडाळलं हो. म्हणतो का नाही माणूस? कशामुळे झालं?
अरे ते त्याच्या कर्तृत्वामुळे झालं नाही, ते त्याच्या मनात आलं म्हणून झालं. किंवा या उलट पक्षी असंही आपल्याला पाहायला मिळतं. महाराज आम्ही ज्यावेळेस कीर्तनाला जातो ना, मोठ्या मोठ्या घरी जाण्याचा योग येतो. महाराज आम्हाला जे घरं आम्हाला राहायला मिळत नाहीत अशा घरामध्ये सुद्धा बघायला मिळतात आम्हाला ती घरं. कधी आम्ही बघितलेलं नसतात तिथं राहायला मिळतं असं म्हणायचंय मला. कधी बघितलेलं सुद्धा नसतात, एवढे VIP बंगले असतात, पण ते बघायला मिळतात आम्हाला. आणि तिथं गेल्यानंतर एखादा सांगत असतो बरं का आम्हाला, महाराज अहो ह्याच्याकडं काही नव्हतं हो. शेजारी सांगतो, महाराज ज्या साहेबांच्या इथं तुम्ही आज आलात ना, एक काळ असा होता की त्यांना भाकरीला मोहताज होतं हो माणूस हे. पण काय झालं की काय दैव बऱ्यावर होतं की आता महाराज एवढी एवढी कोटीची प्रॉपर्टी कमवली आहे. सहज माणूस म्हणून जातो. शून्यातून विश्व निर्माण होतं ते त्याच्याच सत्तेनं होतं. आणि ज्याच्याकडं विश्व निर्माण केलेलं एवढं सगळं असं वैभव आहे आणि त्या वैभवाचा धनी असलेला काही काळातच दरिद्री होतो का, त्याची सत्ता आहे. विठ्ठला विठ्ठला ज्याच्याकडं भरपूर आहे त्याला शून्यावर आणण्याची ताकद सुद्धा त्याच्यातच आहे. आणि ज्याच्याकडं काहीच नाही त्याला दान देऊन मोठं करण्याची ताकद सुद्धा त्याच्याकडेच आहे. म्हणून देवा पै मागत. बर देवाला मागतात हे कळालं महाराज, पण हेची मागत साधू संतांनी मागितलं महाराज, हेच मागितलं. काय मागितलं हो? सेवा मागितली, चरण सेवा अखंडित. पण हे जी म्हणण्यामध्ये इतराची व्यावृत्ती केलेली आहे बरं का. हा जो चकार असतो ना, हेची मधला हा जो चकार आहे आबा, हा चकार बाकीच्याला मोकार करून टाकत असतो, म्हणजे अन्याची व्यावृत्ती करत असतो हा चकार. हेची मागत. बर हेच मागतात, दुसरं काय मागत नाहीत का? नाही महाराज. देव द्यायला बसलाय, हा देव देतोय. नामदेवरायला देवानी म्हटलं, देवा आपलं नामदेवा तुम्हाला मी मुक्ती देऊ का? मुक्ती देऊ का नामदेवराय तुम्हाला? त्यावेळेस आमच्या साधू संतांचं म्हणणं आहे बघा, देवा आम्हाला मुक्ती नको. देवा ऐके रे विनंती, मज नको हे मुक्ती, तया इच्छा गती हेची सुखा गळे. अरे ही मुक्ती घेऊन काय करावं? आम्हाला ही मुक्ती नको, आम्हाला हा मोक्ष नको, कारण तो आमच्या पायाची दासी आहे. मोक्षा माघरी कामारी हे दासी होय सांगू महाराज. आम्हाला मोक्ष सुद्धा नको, आम्हाला मुक्ती सुद्धा नको, हेची द्या म्हणजे सेवाच द्या. अहो देवा नामदेवा तुम्हाला मग मी रिद्धी सिद्धी देऊन बघतो, रिद्धी सिद्धी तरी घ्याल की नाही? त्यावेळेस महाराज साधू संतांचं त्याही बाबतीत साधू संतांनी सांगितलंय, या या वैष्णवाचे घरी. हा पुढं काय? या या वैष्णवाचे घरी इच्छा हा प्रेम सुख इच्छा करी आणि रिद्धी सिद्धी द्वारे कर जोडून तिष्ठती. अरे रिद्धी सिद्धी द्यायची गरज नाही, या रिद्धी सिद्धी तर साधू संतांच्या पायाचं लोळण घेतात. म्हणून रिद्धी सिद्धी सुद्धा नको, हेची दे. बर मग एक काम करा, वैकुंठ द्या. हा वैकुंठ द्या. देऊ का वैकुंठ? देव म्हणायला लागलाय वैकुंठ देऊ का तुम्हाला? त्यावेळेस साधू संतांचं म्हणणं आहे, महाराज आम्हाला हा वैकुंठ नको. नको वैकुंठीचा वास, तया सुखा असे नाश, अद्भुत हारस कथा काळे नामाचा. म्हणून मुक्तीही नको, रिद्धी सिद्धीही नको, पुन्हा मोक्षही काय वैकुंठही नको. मग साधू देवानी गुगली टाकून बघितली. बरं देवानी गुगली टाकून बघितली महेश महाराज. रिद्धी सिद्धी नको, हा मुक्ती नको, वैकुंठ नको, मग धन दौलत देतो म्हणले. धन दौलत, अरे सगळं जग ज्या पैशाच्या मागे लागलंय तुम्हाला सगळ्यात श्रीमंत बनवतो म्हटले देव. तर साधू संत म्हणतात मला हे धन सुद्धा नको, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. देवा मला हे धन सुद्धा नको. महाराज
कारण साधू संतांना या धनामध्ये धनाचं वास्तविक स्वरूप कळालेलं आहे. हे अशाश्वत असणारं धन आहे. खरं सुख यात नाही, खरं सुख परमार्थात आहे. हा भाव साधू संतांना कळालेला आहे. म्हणून साधू संत धनही त्यागतात. विठाला विठाला महाराज साधू संतांनी धन त्यागावं आणि तुम्ही आम्ही धनाची अपेक्षा करावी. किती तफावत आहे नाही आपल्यामध्ये. होय भाऊ. भाऊ फार मोठ्याचं उदाहरण सांगतो बघा. जगामधले सगळ्यात श्रीमंत लोकांमध्ये गणना ज्यांची होते ते अंबानी आहेत बघा. अंबानी महाराज फार संपत्ती आहे त्यांच्याकडे. एवढी संपत्ती आहे की बस. त्या अंबानींच्या बायकोचं नाव काय? महेश महाराज. नीता अंबानी. हा नीता अंबानी. आम्हाला भगवत गीता माहिती नाही पण नीता चांगलीच माहिती आहे. विठाला ऐका बरं महाराज, ही नीता अंबानी आहे ना, मी असं ऐकलं की एवढे श्रीमंत आहेत हे की या नीता अंबानीचा चहा किती रुपयाचा आहे जर म्हणून तुम्ही मला विचारलं तर मी सांगतो ऐकलेलं. त्या नीता अंबानीचा चहाच नुसता 2.5 लाखाचा आहे म्हणे. कितीचा? 2.5 लाखाचा आहे. 2.5 लाखाचा चहा म्हणे. चहा 5 स्टार हॉटेलमध्ये कुठल्या कपामध्ये पितीन, चहामध्ये काही सोनं वतून पिती माहित नाही गड्या, पण म्हणे तिचा चहाच नुसता 2.5 लाखाचा आहे. बाप्पा मला ज्यावेळेस हे मी ऐकलं ना त्यावेळेस मला प्रश्नच पडला. हा जर हिचा चहाच 2.5 लाखाचा आहे तर ही मावशी नाश्त्यावरी किती घालत असेल? हिची न्याहारी केवढ्याची असेल? सांगण्याचा भाग काय आहे? अहो नुसता जर 2.5 लाखाचा चहा पितात एवढे श्रीमंत आहेत. पण महाराज असं ऐकलं आम्ही की ह्या अंबानींच्या घराण्यामध्ये दरवर्षी बरं का बाप्पा, दरवर्षी तिथं भागवत कथा लावली जायची, कधी रामकथा लावली जायची. सकाळी आपलं दुपारी दत्ताबाबांनी जे वर्णन करून गेले ना, परमश्रद्धेय डोंगरेजी महाराजांचा ग्रंथ दाखवला आपल्याला. अगदी परमश्रद्धेय डोंगरेजी महाराज तिथं अंबानींच्या घरी कथा करून गेलेले आहेत म्हणे. तदनंतर आपले मुरारीजी बापू असतील, रमेशभाईजी ओझा असतील, अशी सर्व ईश्वरनिष्ठांची मातब्बर असणारी, चिंतनामध्ये प्रगल्भ असणारी मंडळी तिथं कथा करून गेली. ऐका बरं मी हे का सांगतोय. काय झालं, अंबानीच्या घरामध्ये त्यांनी दरवर्षी सप्ताह ठेवावा आणि दरवर्षी कथा ठेवावी दरवर्षी. मग काय झालं, एक दिवस त्यांच्या त्या कथेमध्ये त्यांचा एक उद्योजक मित्र भेटायला आला त्यांना. आता त्यांचा कार्यक्रम असल्यामुळं आपल्याकडं कार्यक्रमाला आपल्या पाहुण्या रावळ्याच्या आपल्या सवंगड्यांच्या कार्यक्रमाला त्यांच्या घरच्या जायची आपल्याकडं पद्धत आहे. लोकाचार सांभाळायचा म्हणून जातो आम्ही तुम्ही कार्यक्रमाला. आणि मग काय झालं, त्या अंबानींचे एक उद्योजक मित्र त्यांच्या त्या कथेमध्ये भेट द्यायला आले आणि त्या कथेच्या पेंडॉलमध्ये बसले. आणि कथेच्या पेंडॉलमध्ये बसल्यानंतर झालं असं महाराज, त्या कथेच्या पेंडॉलमध्ये बसले आणि कथा संपत आली. कथा संपली ही आणि त्यांनी सहज त्यांच्या अंबानींना त्या मित्राला प्रश्न विचारला. कोण? त्यांच्या त्या उद्योजक मित्रांनी. म्हणे अंबानीजी मला एक प्रश्न पडलाय म्हणे. तर म्हणे काय प्रश्न पडलाय तुम्हाला? मला तुम्हाला एक विचारायचं आहे. अहो तुम्ही एवढे श्रीमंत आहात, एवढे मोठे उद्योगपती आहात, भारतातल्या अग्रगणी श्रीमंत लोकांमध्ये तुमची गणना होते. एकेकाळचे तुम्ही टॉपचे श्रीमंत होतात भारतातले. आणि तुम्ही या कथेच्या पेंडॉलमध्ये येऊन बसता, कथेच्या मंडपात येऊन बसता. अहो तुमच्या एका सेकंदाची किंमत काही लाखो रुपये आहे, एका सेकंदाची किंमत काही करोडो रुपये आहे, एका मिनिटाची एका तासाची अरबो खरोबो रुपये किंमत आहे तुमच्या. अशी तुम्ही 7 दिवस तुमच्या व्यवहाराशी डिस्कनेक्टेड असता आणि या कथेच्या पेंडॉलमध्ये येऊन बसता. तुम्हाला मिळतं तरी काय मिळतं तुम्हाला म्हणून या कथेच्या मंडपात येऊन बसता तुम्ही. त्यावेळेस अंबानींनी दिलेलं उत्तर फार छान आहे बरं. अंबानींनी दिलेलं उत्तर फार गोड आहे महाराज. अंबानी म्हणतात, हे देखो भाई, आता ते हिंदीमध्ये बोलले, मी मराठीमध्ये सांगेल. साधी गोष्ट आहे म्हणे. आता हा काय आहे? मोबाईल. त्यांनी आपल्या उद्योजक मित्राला म्हणले बरं, हा काय आहे? मोबाईल आहे. हा जर मोबाईल दिवसातले 22 तास व्यवस्थित जर सेवा द्यावी वाटत असेल तर तुम्ही आम्ही काय करतो?
चार्जिंग करता त्याला 2 तास तरी चार्जिंगला लावतो का नाही? अरे साधा मोबाईल जर दिवसातले 22 तास व्यवस्थित चालावं असं वाटत असेल तर 2 तास आम्ही चार्जिंग करतो महाराज. तसा हा देहरूपी मोबाईल वर्षातले 358 59 दिवस जर व्यवस्थित सेवा द्यावी वाटत असेल तर या देहरूपी मोबाईलला लावलेला चार्जिंग टाइम म्हणजे हा 7 दिवसाचा सप्ताह आहे म्हणे. महाराज हे म्हणणं कुणाचं आहे बघा तुम्ही. खरं जर समाधान पाहिजे असेल तर मला या कथेच्या मंडपामध्ये समाधान मिळतं हे अंबानींनी म्हणावं महाराज. म्हणजे पैशात सुख नाही. आणि तुमच्या आमच्याला महाराज तुमच्या आमच्यासारख्या लोकांना वाटतं 4-2च असतात महाराज. एखादा कोटी असतो हा बँकेत कोटीन धोत्राला गाठी. एखादाच कोटी असतो आणि एवढा शेंगटपणा असतो की धोत्राला गाठी असतात पण तरी सुद्धा गावात कुणालाच गुमानत नाही. अरे तुझं मोजतो कुणा पुढले का? अरे बघ ना बाहेर जाऊन बघ जरा तलावाच्या ढबक्याच्या बाहेर जाऊन बघ कितीतरी श्रीमंत लोक आहेत. सांगायचं काय आहे महाराज तुमच्या आमच्यासारखा सामान्य श्रीमंत म्हणत नाहीये. जगातला आपल्या जगातल्या जेवढ्या श्रीमंत लोकांमध्ये गणना ज्यांची व्हावी अशा या अंबानींचं म्हणणं आहे. खरं सुख मला या पैशामध्ये मिळत नाही. खरं सुख कशामध्ये असेल तर खरं सुख या परमार्थामध्ये आहे या अध्यात्मामध्ये आहे असं कोण म्हणावं? नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करो हरी सदा नाम घोषो करू हरि कथा सदा नाम घोषो करू हरि कथा कथा सदा नाम घोषो करू हरि कथा कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरी कथा सदा नाम घोष करो हरी कथा सदा नाम घोष करो हरी कथा सदा नाम करो हरी कथा सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान हो हो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख 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 ल्यालो सर्व अलंकार सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरी कथा सदा चित्ता समाधान तेने सदा
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. खरं जर समाधान कशामध्ये असेल तर सत्ता संपत्ती इथं समाधान नाही. नाहीतर देवाकडे मागत असताना साधू संतांनी संपत्तीच आधी मागितली असती बघा. पण साधू संत देवाकडे कधी संपत्ती मागत नाहीत. नाही तुझ काही मागत संपत्ती आठवण चित्ते असू द्यावी. सरलिया भोग येईन शेवटी पाया पेया भेटी अनुसंधानी. म्हणून न लगे मुक्ती धन संपदा. म्हणून देवा आम्हाला धनही नको, आम्हाला मुक्तीही नको, आम्हाला वैकुंठही नको, हा आम्हाला धनही नको, आम्हाला देवा काहीच नको. द्यायचं असेल तर हेच दे. काय दे तर सेवा दे. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. महाराज खरं सांगू का, सेवेतच फार आनंद आहे बघा. मालक होण्यामध्ये आनंद नाही. मी तुम्हाला सहज विचारून जातो बरं का भाऊ, खरं सांगा, एखादा जर समजा 10 एकरचा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याचा एक गडी आहे बघा शेतातला. खरं सांगा बरं, शेतीची मशागत करायची चिंता कोणाला आहे? मालकाला आहे का गड्याला आहे? मालकाला आहे का सेवकाला आहे? बोला की. मालकालाच की. शेतीची मशागत करायची चिंता मालकाला. नांगरणी पाळणी काय पाळी पेरणी हे सगळी चिंता कोणाला? मालकाला. आता हे मृग नक्षत्र आलेलं आहे, आता मग पेरायचंय ही चिंता मालकालाच आहे. पेरल्यानंतर पुन्हा ते उगवलं की नाही, गड्याला सेवकाला काय घेणं का देणं? आपलं काम आहे, आपल्याला मालकानं सांगितलेलं केलं मोकळं झालो. मग पुन्हा पीक वाढलं, पीक बरोबर आता काढणीला आलेलं आहे, मग काढायची चिंता कोणाला आहे? मालकालाच आहे. मालकालाच आहे महाराज. पुन्हा काढली की मग पुन्हा रासणीची चिंता कोणाला आहे? मालकालाच आहे. मग रासणी झाली की पुन्हा आडतीवर नेऊन घालायची चिंता कोणाला आहे? मालकालाच आहे. सेवकाला काहीतरी आहे का? सेवकाला फक्त मालकानं सांगितलंय तेवढंच करायचं आहे. म्हणजे जेवढी सगळी डोक्याला जास्त खुरापत असेल ती कुणाची आहे? मालकाची आहे. म्हणून खरं सांगा बरं, मालक होण्यात आनंद आहे का सेवक होण्यात आनंद आहे? खरा तर आनंद सेवक होण्यातच आहे, पण तुमची आमची मालक होण्यासाठी मरमर चाललेली आहे. विठ्ठला म्हणून देवाकडे मागत असताना सेवाच मागावी महाराज, सेवाच मागावी. फार मोठ्याचं उदाहरण सांगतो बघा. छत्रपती शिवाजी राजेंच्या असे अनेक प्रसंग आहेत राजेंच्या चरित्रामध्ये, पण छत्रपती राजेंच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आलेला आहे बघा. सगळ्या मावळ्यांना गोळा केलेलं आहे छत्रपतींनी. 18 पगड जातीचे मावळे एकत्र आणले आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. स्वराज्याचा स्थापना करण्यासाठी छत्रपती राजेंनी लढाया सुरुवात केल्या आणि छत्रपती लढायला लागले. एक दिवस आला असा की करता करता स्वराज्य आलं गड्या हाती. स्वराज्य हाती आलं, स्वराज्याची स्थापना झाली. शिवराज्याभिषेकाचा तो दिवस उजाडला. काय दिवस आहे महाराज तो? 6 जून 1674चा तो दिवस उजाडला. आणि त्या दिवशी मात्र सगळेजण आलेले आहेत महाराज. आता आमचा राजा आता सिंहासनावर बसणार आहे. छत्रपती राजे आता आमचे सिंहासनावरती आरूढ होणार आहेत. सगळ्या मावळ्यांना आनंद झालेला आहे, प्रजेला आनंद झालेला आहे. अरे एवढ्या हालापेष्टा, एवढे कष्ट सहन करून आमच्या राजानं आमच्यासाठी स्वराज्याची स्थापना केली आहे. आता आमच्या हातामध्ये सत्ता आली आहे. सगळ्यांना आनंद झालाय. छत्रपतीचा गौरव करण्यासाठी, छत्रपतींचा अभिषेक करण्यासाठी सगळ्यांनी, कोणी गंगेचं पाणी आणलेलं आहे, कोणी येत असताना रायगडावरती यमुनेचं पाणी आणलेलं आहे, कोण गोदावरीचं पाणी आणलेलं आहे, कोण कृष्णेचं पाणी आणलेलं आहे. आणि सगळे आलेले, कोणी तर हार आणलेले आहेत महाराज. कोण गुलाबाचा हार घेऊन आलाय छत्रपतींना घालायला, कोण तुळशीचा हार घेऊन आलाय, कोण मोगऱ्याचे हार घेऊन आलेले आहेत राजांच्या सुगंधासाठी, राजांना सुगंधाचा आनंद देण्यासाठी. महाराज सगळेजण रायगडावरती जमलेले आहेत बघा. रायगडावर सगळे आलेले आहेत. आणि आल्यानंतर असं झालं, राजेंचा अभिषेक झाला. थाटामाटामध्ये अभिषेकाचा सोहळा संपन्न झाला. आणि मग मात्र राजेंनी सांगितलं, आता मी आनंदी आहे म्हणे, फार आनंदी आहे. आज आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं. आता आपल्या हातामध्ये सत्ता आली, फार आनंदी आहे म्हणे. तुम्हाला कोणाला काहीतरी मागायचं असेल तर मागा गड्या. राजेंनी सांगितलं, आवाहन केलं, जर कोणाला काही पाहिजे असेल तर या मला मागा.
राजेंकडे आले बघा, खूप लोक आले. कोण राजेकडे एखादा आला, एक जण राजेकडे आला आणि राजेंना म्हणायला लागला, राजे मला हे रत्न द्या. कोण आला राजेंकडे म्हणायला लागला, राजे मला थोडं पाचू द्या. राजेंनी त्याला रत्न दिले, राजेंनी त्याला पाचू दिले. कोण म्हणायला लागलं, राजे अहो आजपर्यंत झोपडीमध्ये आमचं जीवन गेलंय हो, आम्हाला एखादा वाडा द्या. राजेंनी तोही आनंदाच्या ह्याच्यामध्ये बहाल केला. कोणी राजेंकडे येऊन म्हणतंय मला लष्करातलं एखादं पद द्या, राजेंनी लष्करातलंही पद दिलं. कोणी एक जण येतंय आणि राजेंना म्हणतंय, राजे मला सरसेनापती पद द्या, सरसेनापतीही पद राजेंनी दिलं. राजा आनंदात आहे. सगळ्यांना जे पाहिजे ते दिलं महाराज, जे पाहिजे ते छत्रपतींनी दिलं, सगळ्यांना आनंदी केलं. आणि ज्यावेळेस हे सगळ्यांना देण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळेस छत्रपती सिंहासनावर असं बसलेले आहेत आणि विचार करायला लागले, अरे मी सगळ्यांना दिलं, सगळ्यांना दिलं, जे आता हयात आहेत त्यांना दिलं, पण माझ्यासाठी त्या शिवा नाव्यानं माझा वेश बदलून मरणाच्या खाईत माझ्यासाठी उडी घातली, स्वतःचा प्राणपणाला लावला. मी त्या शिवाला काही सुद्धा देऊ शकलो नाही. ज्या बाजी प्रभूंनी माझ्यासाठी खिंड लढवली त्या बाजी प्रभूंना सुद्धा मी काही देऊ शकलो नाही. ज्या तानाजी मालुसरेनं आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणावं आणि स्वराज्यासाठी आपले प्राण बहाल करावेत, त्या तानाजीला मी काही दिलं नाही. याची खंत वाटायला लागलेली आहे छत्रपतींना. छत्रपतींच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रूंच्या धारा यायला लागलेल्या आहेत. भाऊक झालेले आहेत राजे, भाऊक झाले. आणि मग सहज असं समोर पाहायला लागले तर कोपऱ्यामध्ये एक मुसलमानाचा पोरगा दिसला बघा. मुसलमानाचा पोरगा दिसला त्याला राजेंना. राजेंनी त्याच्याकडं पाहिलं, अरे माझ्याकडं सगळेजण मला मागायला आलेले आहेत, पण माझ्याकडं हाच मला मागायला आलेला नाही. राजेंनी इशारा केला आणि बोलवून घेतलं, त्याला बोलवून घेतलं. अरे इकडे ये म्हणे. आला तो जवळ, जवळ आला आणि म्हणाला, अरे माझ्याकडे सगळ्यांनी काहीतरी मागितलंय, पण तू काहीतरी मला मागितलं पाहिजे, मागितलं पाहिजे. राजे अहो तुम्ही तुमचा राज्याभिषेक झालेला आहे आणि तुम्ही सिंहासनावरती बसलेला आहे, यातच मला माझं सर्वस्व मिळालेलं आहे, हे एका मुसलमानाने म्हणावं महाराज. सर्व जातीपातीच्या भिंती ओलांडून जर स्वराज्य कोण स्थापन केलं असेल, हिंदवी स्वराज्याची स्थापना, तर माझ्या छत्रपती राजेंनी केलेली आहे, हे लक्षात घ्या. त्या पोराने म्हटलं, राजे अहो तुम्ही आसनावरती बसलात, सिंहासनावरती आरूढ झालात, यातच मला माझं सगळं मिळालेलं आहे, आता मला काहीही नको आहे. राजे म्हणायला लागले, नाही गडे तू काहीतरी मला मागितलं पाहिजे, आज मी खुश आहे, मला काहीतरी माग. असं ज्यावेळेस तो राजेंनी म्हटलं त्यावेळेस तो राजेंना म्हणायला लागला, राजे मला देणार ना तुम्ही, मी मागेल ते देणार. हो म्हणे, मागून तरी बघ, खरं द्याल का मला? अरे मागून तर बघ, श्वासही देईन, वेळ प्रसंगी प्राणही काढून तुझ्या हातामध्ये देईन, मागून तर बघ एकदा. त्यावेळेस तो मुसलमान पोरगा म्हणायला लागला छत्रपती राजेंना, राजे तुम्ही ज्या आसनावरती बसलात ना, असं म्हणल्या बरोबर आजूबाजूला असलेल्या लोकांचे डोळे विस्फारले महाराज, आजूबाजूच्या लोकांनी. आता हा काय राजांचं आसन सिंहासन मागतो का काय, हा राजांचं पद मागतो की काय, असं वाटायला लागलं सगळ्यांना. त्यावेळेस छत्रपती बोलले, हा बोल, पुढं बोल. म्हणे तुम्ही राजे तुम्ही ज्या आसनावरती बसलेले आहात ना, ते आसन आहे ना, ते आसनावरती अंतरलेला जो तो गालीचा आहे, ती सतरंजी आहे, ते आसन आहे, ती झाडण्याची मला रोज सेवा द्या गड्या. कोण म्हणतंय? मुसलमान म्हणतोय महाराज एक माझ्या राजांना. त्या मुसलमानाचं नाव आहे मदारी मेहतर. महाराज जोपर्यंत छत्रपती हयात होते ना, तोपर्यंत रोज राज्याच्या आपल्या छत्रपती राजेंच्या आसनाला साफसफाई करण्याची जबाबदारी कोणामध्ये होती? त्या मदारी मेहतर नावाच्या मुसलमानावर होती बघा. मदारी मेहतरावर होती ती जबाबदारी. हे सांगितलं का? अहो बघा की ज्यानं राजेंकडून माणिक येऊन मागितला, ज्यानं राजेकडून माणिक येऊन मागितलं, इतिहासानं त्याची दखल घेतली नाही. ज्यांनी राजेंकडे एखादं पद मागितलं, इतिहासानं त्याची दखल घेतली नाही. ज्यांनी एखादा वाडा मागितला, एखादं पद मागितलं, त्याची दखल इतिहासानं घेतली नाही. पण ज्या मदारी मेहतरानं राजेंकडे एक सेवा करण्याची संधी मागितली, त्या मदारी मेहतर नावाच्या मुसलमानाला इतिहासानं डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहिला नाही. विठ्ठला विठ्ठला खरं सांगा,
हा मदारी मेहतर मोठा झाला कशानं झाला हो? सेवक बनून झाला का एखादी मंत्री संत्री पद घेऊन मालक होऊन मोठा झाला? सेवक होऊन मोठा झाला. म्हणून सेवा करण्यात जे आनंद आहे तो महाराज मालक होण्यात तो आनंद नाही बघा. म्हणून अगदी निष्ठेनं सेवा करावी. खरं सांगू का, परमार्थाचा भागच आहे महाराज. परमार्थ, खरा परमार्थ म्हणजे सेवा, हाच परमार्थ आहे. सेवा बघा, इथं माईक समोर येऊन बोलणं हीच सेवा आहे, अशातला भाग नाही. अरे ज्यावेळेस या माईक वरती आम्ही येऊन बोलतो, तुम्ही बसून ऐकता, पण हे महाराज बोलतोय, श्रोते ऐकत आहेत, पण ह्या महाराजालाही आणि समोर बसणाऱ्या श्रोत्यांनाही जेवणाची व्यवस्था पाहणारे जे तिकडचे लोक आहेत ना, त्यांची सुद्धा सेवा तेवढीच महत्वाची आहे जेवढी या अक्षय महाराजाची सेवा महत्वाची आहे. विठ्ठल विठ्ठल हे आमचे गायक लोक गातायत, वादक आमचा वाजवतोय कीर्तनामध्ये, याला जेवढं सेवेचं फळ मिळतंय ना, एवढंच सेवेचं फळ या मंडपामध्ये या सतरंजीच्या खाली असणारा केर कचरा झाडून काढणाऱ्या स्त्रीला मिळतं बरं का. महाराजाच्या कीर्तनाचं फळ महाराजाला जेवढं मिळतं तेवढं, हा तिला बिचारीला पाकिट मिळायचं नाही, पण भगवान परमात्मा तिच्या सेवेची दखल घेतल्याशिवाय मात्र राहणार नाही. विठ्ठल म्हणून खरी सांगू का, भक्ती भक्ती म्हणजे तरी काय आहे हो? भक्ती म्हणजे सेवाच आहे महाराज. सेवा ते आवडी उच्चारावे नाव, किंवा भज सेवायाम स्त्रियाक्तीन भक्ती. भज हा धातू आहे, भज सेवायाम, ही सेवा म्हणजे खऱ्या अर्थानं भक्ती आहे. म्हणून हीच भक्ती देवाकडे मागतात. ही भक्ती म्हणजे काय, तर ही भक्ती म्हणजे सेवा आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात, हेची देवा पै मागत अंचरण सेवा अखंडित. सेवा मागतात पण चरणाची मागतात. पण महाराज या सेवेमध्ये, या चरणांच्या सेवेमध्ये असं काय मोठेपण आहे, या चरणांचा काय मागणे ऋषिकेशी चरावे काल प्रवन आले मजांतर तुझ्या चरणास ऋषिकेशी, हा चित्त द्यावे बोलितो वचनासी, मजांतर तुझ्या चरणाशी न पडे ऐसी कृपा करावी. देवा माझ्या आणि माझ्या या चित्तामध्ये आणि तुझ्या चरणाच्या सेवेमध्ये अंतर पडू नये असंच आम्हाला मागणं द्या अशी प्रार्थना केलेली आहे. अर्थात भगवंताच्या चरणाचीच सेवा अभिलाषा केलेली आहे महाराज त्याची. बर, पण महाराज या चरणांचा महिमा तरी काय आहे, तर ह्या चरणांचा महिमा सामान्य नाही महाराज. हे चरण कसे आहेत,
जेथे लक्ष्मीचा वास. गंगा आली पापानाश. ज्या चरणांमधून साक्षात गंगेचा उगम व्हावा आणि ज्या चरणामध्ये लक्ष्मी वास करावी, हे एवढे महज असणारे चरण असल्यामुळं या चरणांचीच सेवा घडावी असा आमचा भाव आहे, असं नामदेवराय बोलतात. महाराज अजून एक त्याच्यामध्ये अजून एक चिंतन आपल्याला असं करता येईल. सगळं जग त्या लक्ष्मीच्या मागे धावतंय, पण ती लक्ष्मी सुद्धा ज्याच्या चरणाजवळ स्थिरावली आहे ना, लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, किंवा अभिमान सांडोनी पांडव सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. महाराज ही लक्ष्मी, ज्या लक्ष्मीच्या मागे सगळ्या जगाने धावावं, ती लक्ष्मी सुद्धा ज्याच्या चरणाची अभिलाषा करून त्या चरणाजवळच विसावा मानावा, ते चरण किती मोठे असतील विचार करा. विठ्ठला विठ्ठला इथं चरण शब्द दिलाय बरं का. चरण वेगळे आणि पाय वेगळे. तुमचे आमचे असतात ते पाय असतात, आणि संताचे आणि भगवंताचे असतात ते चरण असतात. बघा या चरणाचा दोन पद्धतीने आपल्याला विचार करता येईल. एक चरण बघा, ऐका, भगवंताचे चरण म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे, आणि संतांचे चरण म्हणजे संतांचं चरित्र आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. भगवंताचे पाय म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. भगवंताच्या पायावरती आपण डोकं टेकवलं की त्याच्या स्वरूपावर डोकं टेकवल्यासारखं झालं. भगवंताचे पाय म्हणजे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. पण संतांचे पाय म्हणजे काय आहेत, तर संतांचं चरित्र आहे. महाराज चरित्र. आपण एखाद्या संतांच्या मूर्तीवरती जाऊन मूर्तीची पूजा करतो, एखाद्या संतांच्या चरणावरती जाऊन अभिषेक घालतो, त्याच्यावरती डोकं टेकवतो, म्हणजे हे काय फक्त चरणांवर टेकवलेलं डोकं नाही, तर त्या साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये जी काही चारित्र्याची कला दाखवलेली आहे, जे शुद्ध आचरण करून जीवन जगलंय, ते त्या जगण्याच्या पाया पडणं, ते त्या जगण्याच्या पाया पडणं. बघा म्हणून चरित्र फार महत्वाचं आहे. चरित्र फार सांभाळलं पाहिजे. बाकीच्यानं नाही सांभाळलं तरी चालेल, पण हे जे पांढऱ्या पोशाखातले तुम्ही आम्ही वारकरी आहेत ना, यांनी तरी सांभाळलं पाहिजे. महाराज कसं आहे बाप्पा, अहो काळ्या निळ्या कपड्यावर एखादा डाग पडला तरी शोभून दिसतो, पण पांढऱ्यावर शोभून दिसतो का? नाही महाराज. पांढऱ्यावर जर डाग पडला तर शोभून दिसत नाही. बघा तुम्ही समजा सहज आम्हाला हार घालायला येतात, एवढं सुंदर पांढरा पोशाख घातलेला असतो, कुणाकुणाला सवय असते, बुक्का कसावा लावावा हे बी कळत नाही महाराज. ह्या बचकभर घेतल्याने घेते तर असा महाराजाच्या कपाळाला दाबते, ते महाराजाच्या कपाळाला कमी अंगावर जास्त पडतो. जाऊ द्या, पडू द्या, आता तो बुक्काच आहे. पडला समजा एखादा बुक्का पडला, खरं सांगा बरं, एखाद्या काळ्या निळ्यावर बुक्का पडलेला लवकर लक्षात येतो, तो काळा दिसतो का पांढऱ्या कपड्यावर पडल्यावर लवकर दिसतो? पांढऱ्यावर. तसं बाकी कोणावर बी डाग पडू द्या, काही जास्त फरक पडत नाही, पण पांढऱ्या कपड्यावर अर्थात वारकऱ्यावर डाग पडला की मग मात्र लय लवकर दिसतो. बघा महाराज, अहो तुमची गाडी आम्हाला धाब्यावर दिसली होती, दिसला डाग लगेच. उगा सहज जरी काहीतरी कारण असू द्या, थांबू द्या गाडी थोडं इकडं तिकडं, लगेच लोकांचे फोन येतात, महाराज धाब्यावर काय कराल? तो काही नाही, बसलो होतो पूजेला. सांगायचा भाग, अरे बाकीच्यावर कोणावरही डाग शोभून दिसेल, पण वारकऱ्यावर डाग शोभून दिसत नाही. बरं ऐका, एक म्हण आहे बघा इंग्रजीमध्ये, अशी म्हण आहे बप्पा इंग्रजीमध्ये एक अशी म्हण आहे, वेल्थ लॉस नथिंग इज अ लॉस, हेल्थ लॉस समथिंग इज अ लॉस, बट कॅरेक्टर लॉस एव्हरीथिंग इज अ लॉस. आपल्याला कळेल असा अर्थ सांगतो. बघा एखाद्याच्या जीवनामध्ये जर त्यानं पैसा गमावला असेल तर त्यानं काहीच गमावलं नाही असं समजा. ऐका बरं, एखाद्यानं जर पैसा गमावला असेल तर त्यानं काहीच गमावलं नाही असं समजा.
जर एखाद्यानं आपलं आरोग्य गमावलं असेल तर थोडंफार त्यानं गमावलंय समजा, पण ज्यानं चारित्र्य गमावलंय त्यानं सगळंच गमावलंय समजा. विठ्ठला विठ्ठला म्हणून पाय हे चारित्र्याचं दोतन करतात बरं. म्हणून आपण बोलत बोलत सहज म्हणतो, अहो महाराज त्याचा पाय वाकडा पडला म्हणतात की नाही. पाय वाकडा पडला म्हणजे काय झालं? अहो आचरण चुकलं, चरित्र खराब झालं. सांगण्याचा भाग काय तर संतांचे पाय म्हणजे संतांचं शुद्ध चरित्र आहे. म्हणून संतांचे पाय म्हणजे संतांचं चरित्र आहे, भगवंताचे पाय म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. भगवंताच्या स्वरूपाची सेवा करायची असेल तर भगवंताच्या चरणाची सेवा करावी लागते. म्हणून चरण सेवा पंडित बर. इथपर्यंत चिंतन कळालं महाराज आम्हाला. नामदेवराय तुम्हाला आम्ही चरणाची सेवा दिली, पण अजून नेमकं काय द्यावं तर नामदेवराय म्हणतात, देवा मला पंढरीचा वास दे आणि संतांची संगत दे, अभंगाचं दुसरं चरण द्यावा पंढरीचा वास 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 द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा जय हो वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा पंढरीचा बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार डली कमरा हरि विठ्ठल तुकार
पंढरीचे महिमान, राऊळ तितुके प्रमाण, तेथील तृणानी पाषाण, तेही देव जाणावे. अरे या पंढरपुरामध्ये असणारे तिथले तृण आणि पाषाण सुद्धा देव आहेत महाराज, देव आहेत. साक्षात भगवंत म्हणजे तिथल्या कणाकणामध्ये भगवंत भरून उरलेला आहे. हे एवढं त्या तीर्थक्षेत्राचं महिमान आहे. म्हणून हे तीर्थक्षेत्र सामान्य नाही बरं. शास्त्राने असं सांगितलेलं आहे की हे जे तीर्थक्षेत्र जे तयार होत असतं ना, श्री क्षेत्र पंढरपूर म्हणतो, क्षेत्ररूपता त्याला तेव्हाच येत असते. शास्त्रानं त्याच्यावरती 3 प्रकारचे ठसे मारलेले आहेत बघा. तिथं त्याला क्षेत्ररूपता त्यावेळेसच प्राप्त होत असते. कधी? तिथं शास्त्राने सांगितलेला देव असावा, तिथं शास्त्राने सांगितलेले संत असावेत आणि तिथं शास्त्राने सांगितलेलं तीर्थ असावं. विठ्ठला विठ्ठला आता इथं 3ही गोष्टी पंढरपुरामध्ये आहेत महाराज. तिथं शास्त्राने सांगितलेला देवही आहे, तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, तो हा विठोबा निधान, किंवा ते हे समच्चरण साजिरे विटेवरी, पहा भीमा तेरे विठ्ठल रूप. म्हणून तो देव सुद्धा आहे, सामान्य देव नाही महाराज. शेंद्रा हेंद्रा देवत नाही आमचं. ते कोण आहे मग? तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव. म्हणून सगळ्या देवांचा बाप असणारा तो अखिल कोट ब्रह्मांड नायक, रुक्मिणी प्राण संजीवन, जगदाधार, आनंद कंद परमात्मा त्या पंढरपुरामध्ये उभा आहे. म्हणून शास्त्रांनी सांगितलेलं दैवतही तिथं आहे. आणि शास्त्रांनी आता दुसरा एक त्याच्यामध्ये आट घातलेली आहे. काय आट आहे? तर तिथं शास्त्रांनी वर्णन केलेला संत सुद्धा असावा. मग कोण संत आहेत महाराज? तर तिथं पुंडलिक राय सुद्धा संत आहेत. भला भला पुंडलिका मानविला जनलोका, असा पुंडलिक नावाचा संत तिथं आहे. किंवा धन्य पुंडलिके बहुबरे केले, निधान आणले पंढरी. म्हणून शास्त्राने ज्यांची आखीउखी करावी, महिमा गावी, असा हा पुंडलिक नावाचा भक्तराज त्या पंढरपुरामध्ये आहे. म्हणून तिथं शास्त्रांनी सांगितलेला संतही आहे. आता शेवट राहिलं शास्त्रांनी सांगितलेला तीर्थ असावं तिथं. महाराज तिथं सामान्य तीर्थ नाही. चंद्रभागा नावाचं तीर्थ असं आहे की बाकीच्या तीर्थामध्ये गेल्यावर आंघोळ केल्यावर पुण्य लाभतं, पण चंद्रभागा एक तीर्थ असा आहे की त्याच्याकडे नुसतं बघितलं तरी पुण्य लाभतं. तीर्थ अवघीच तीर्थ घडती चंद्रभागा डोळा देखली. अरे त्या चंद्रभागेला जर डोळ्यांनी पाहिलं तरी जगातली सगळीच 3.5 कोटी तीर्थ त्याला सहज सहज घडतात महाराज. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, हे त्या तीर्थाचं महिमान आहे महाराज. म्हणून शास्त्राने सांगितलेला देवही तिथं आहे, शास्त्रानं सांगितलेले संतही तिथं आहेत, आणि शास्त्रानं सांगितलेलं महान तीर्थ सुद्धा तिथं आहे. म्हणून पंढरपूर हे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा वास मला मिळावा म्हणतात. वास द्यावा पंढरीचा. अजून काय महिमा नाही महाराज या पंढरपूरचं. नुसतं त्या कळसाकडे जरी पाहिलं तरी तुका म्हणे मोक्ष कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणून तिथं अहंकाराचा नाश तात्काळ होतो. आणि असा जर महिमा कोणत्या तीर्थक्षेत्राचा असेल तर पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राचा आहे. बघा एखाद्या वेळेस जर भगवंताचं दर्शन झालं नाही, फार गर्दी आहे महाराज, आषाढी कार्तिकीची गर्दी आहे महाराज, अलोट अशी गर्दी तिथं आहे, भगवंताचं दर्शन होणं काही शक्य नाही. मग काय करावं? ज्यावेळेस राऊळाला आपण प्रदक्षिणा मारतो ना, राऊळाला प्रदक्षिणा मारल्यानंतर मंदिराची नुसती पाठ जरी दिसली तरी तुकोबाराय म्हणतात, पाहता राऊळाची पाठ आणि तीर्थे घडली 360. एवढा महिमा जर कोणाचा असेल तर या पंढरपूर क्षेत्राचा आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा. आणि पंढरपूर एक असं तीर्थक्षेत्र आहे महाराज, बाकीच्या तीर्थक्षेत्रावर जपी तपी संन्यासी महान सिद्ध मुनीला राहतात, ज्ञानी लोक राहतात, पण त्यांना त्यांच्या तपश्चर्येचा अभिमान आहे. पण आमच्या वारकऱ्यांमध्ये मात्र हा अभिमान पाहायला मिळत नाही. पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. एवढा जर महिमा कशाचा असेल तर या पंढरपूर तीर्थक्षेत्राचा महिमा आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा. उठा उठी अभिमान जायसे स्थळ कोण, ते या पंढरीस घडे
खळा पाजर रुखडे म्हणून वास द्यावा पंढरीचा आणि सदा संग हरिदासाचा. नित्य त्या हरिदासाचा संग त्या पंढरपुरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. संतांचा संग आपल्याला तिथं मिळतो. महाराज ज्या संघाची देवानं अपेक्षा करावी तो संघ आपल्याला त्या तीर्थक्षेत्रामध्ये मिळतो. म्हणून सदा संग हरिदासाचा. कारण जीवनामध्ये जर खरंच उन्नत व्हायचं असेल, जीवनात उत्कर्ष व्हावा असं वाटत असेल तर एक काम केलं पाहिजे, चांगल्याच्या संगतीला आणि चांगल्याच्या पंगतीला बसलं पाहिजे. आणि जर जीवनात जर वाटोळं व्हावं वाटत असेल तर मग मात्र कुसंगी लोकांच्या संगतीत गेलं पाहिजे. तुमचं पतन निश्चित आहे. विठाला 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 बरं का देवा, आमच्या बाप्पाची जर संगत केलो तर रोज एक गाव कीर्तनाची सेवा करायला मिळतंय, ऐकायला मिळतंय, गायला मिळतंय. पण जर एखाद्या तंबाखू प्लेअरची जर संगत केली तर दिवसा तंबाखूच्या पिशवीला 10 वेळेस हात जाते. विठ्ठला एखादा जर पोरग जर आबा खळखळून हसले बघा. हा विठ्ठला विठ्ठला एखादा जर शाळेतलं पोरग अभ्यासू पोराच्या संगतीला लागलं तर पहिला नाही, दुसरा नाही, तिसऱ्या का होईना क्रमांकानं पास होतंय. पण जर समजा एखादं जर सिगारेट फुकणाऱ्याच्या गांजा कशाच्या जर नादाला लागलं तर वर्षात घराचं दिवाळं काढल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून जर खरंच उद्धार व्हावं वाटत असेल तर तो संघानच होतो आणि पतन व्हावं वाटत असेल तर ते सुद्धा संघानच होतं. म्हणून पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. आणि असं असल्यामुळं वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. बरं महाराज, हेही आम्हाला कळालं. आता किती वाजलेत बघा तुम्ही, जरा 11:15 वाजलेले आहेत. कीर्तन 10ला सुरुवात झालेलं आहे. अगदी आता 5-7 मिनिट 12 वाजलेत का? हां 12 वाजलेत म्हणजे आता अगदी 5-7 मिनिटामध्ये आपल्याला संपवावं लागणार आहे. मग नेमकं त्या संतांच्या संगतीचा आनंद तुम्हाला उपभोगण्यासाठी अजून काही करायची इच्छा आहे का? तर नामदेवराय म्हणतात, जन्म हो का भलते याते परिमी न चुके हरिभक्ती. भलत्या कुळामध्ये जरी आम्हाला जन्म मिळाला तरी आम्ही हरिभक्ती सोडणार नाहीत. ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं प्रसिद्ध उदाहरण आहे महाराज. पाहे पासावजे हतिरू धरिले तेने तया काकुळती माते स्मरिले की तयाचे पशुत्व वावू जाहले पावलिया माते. म्हणून परमार्थामध्ये जातीपातीचा कुळाचा कसलाच विचार केला जात नाही. तो कोणत्या जातीचा आहे पाहिलं जात नाही महाराज. या वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जातीतले संत आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सगळे एकाच पंक्तीला बसून जेवतात आणि एकाच पंक्तीला थांबून भजन करतात. एवढी जर उंची कोणाची असेल तर या वारकरी संप्रदायाची आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात, जन्म हो का भलते याती आणि परिमिन चुकी हरिभक्ती. म्हणून कुळ उत्तम व्हावे किंवा तुका म्हणे याती हो का तयाची भलती. बरं महाराज, इथपर्यंत आम्हाला कळालं. पण आता नेमकं शेवटचं एकदा सांगाच बाबा, तुम्हाला अजून दुसरं काही पाहिजे का? तर नामदेवराय म्हणतात, आम्हाला दुसरं काहीच नको. द्यायचं असेल तर आम्हाला पुन्हा पुन्हा हेच द्या. हे कमळापती देवा, द्यायचं असेल तर आम्हाला हेच पुढती पुढती द्या. अभंगाचं शेवटचं नाम मने कमळापती नाम मने कमळापती
पंढरीचा वासुदेवा पंढरीचा नामदेवरायांनी शेवटी म्हटलं महाराज भगवंताला, देवा जर द्यायचं असेल तर आम्हाला हेच दे. नामा म्हणे कमळापती हेच द्यावे पुढत पुढती. देवा पुन्हा पुन्हा मला हेच द्या. घेईन जन्मांतरे हेची करावया खरे. महाराज आम्ही जन्म घेऊ, महाराज घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. म्हणून आम्हाला हेची सुख पुढते मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. म्हणून द्यायचं असेल तर अखंडित तुमची आम्हाला निरंतर हीच सेवा घडत राहावी एवढंच दान मागतो. असं नामदेवराय या अभंगातून काहीसं चिंतन करतात. यथामथी यथावकाश नामदेवरायांच्या अभंगावरती अल्पसं विवेचन करण्याचा केलेला हा अल्पसा यत्न तुम्हा सर्वांच्या माऊली तुकोबाराय स्वरूप अशा श्रोतवंदांच्या दृष्टिक्षेपातून मिळणाऱ्या आशीर्वादाच्याच जोरावरती हे झालेली कीर्तन सेवा हनुमंतरायांच्या चरणारविंदी समर्पण करतो. वास्तविक एखाद्या अभंगावरती बोलावं इतपत खरंच अधिकार नाही, तेवढी ज्ञानाची प्रगल्भताही नाही आणि भक्तिभावाच्या तेवढ्या चतुर्चौघड्या व्याप्तही नाहीत. पण तरी सुद्धा माऊलींच्या ज्ञानोबरायांच्या आशीर्वादानं आणि सद्गुरूच्या अनुग्रहातून मिळालेल्या बळावरती इथं उभं राहून बोलण्याचा केलेला अल्पसा यत्न म्हणजे ही 2 तासाची झालेली कीर्तन सेवा आहे. बोलण्याच्या ओघामध्ये जर काही कर्णपाटव्य दोषातलं चिंतन गेलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजून मला क्षमा करा आणि जे योग्य असेल तर ते माझे गुरु माऊली चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांचा हा प्रसाद समजून ग्रहण करा अशी प्रार्थना करतो आणि इथंच सेवेला पूर्णविराम देतो. बोललो ते आता काही जाणता नेनता क्षमा करावे अन्याय पांडुरंगे माझी माय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली